करलगावच्या ब्रिजच्या पुढे आलेलो आहोत आणि हा रस्ता आहे। हा रस्ता वाड्यावरून मनोरच्या दिशेने जातो। हा रस्ता, ह्या रस्त्याची अवस्था बघा, काय रस्त्याची अवस्था झाली आहे। भले मोठे खड्डे पडलेले आहेत। गाडी चालवत असताना गाडी ही जोरात येते, त्याच्यानंतर ती गाडी सावकाश होते आणि त्याच्यानंतर मोठ्या खड्ड्यामध्ये आपटली जाते आणि गाडीचं तर ह्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतेच, पण जे वाहक जे गाडी चालवत असतात त्यांनाही त्यांच्याही शरीर हे खिळखिळे होऊन जाते, कारण भले मोठे खड्डे पडलेले आहेत। आपल्याला भर दिवसामध्ये हे खड्डे दिसतात, पण पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे रात्री जर पाणी पूर्ण भरलेलं असेल तर गाडी चालवत असताना त्यांना खड्डे दिसतच नाही। भले मोठे खड्डे पडलेले आहेत, आपण बघू शकता का खरंच काय स्थिती आहे। पण बघायला गेलं ना, बोलतात ना का किती लोकांनी आवाज उठवला, किती पत्रकारांनी न्यूज दाखवल्या, तरी झोपी गेलेलं शासन हे अजूनही जागे झालेलं आपल्याला मिळत नाही। जे झोपेचं सोंग आहे त्याने घेतलेलं आहे ते अजूनही आपल्याला झोपलेलंच बघायला मिळतंय। आत्ताच आपण बघितली आपल्या न्यूजवर बातमी, वाडा भिवंडीची अवस्था किती खराब झाली आहे, दयनीय अवस्था झालेली आहे। ह्या रस्त्यासाठी कोट्यावधीचा निधी येतो, महानिधी जातो तरी कुठे असा प्रश्न पडत असतो। खरंच ह्या ठिकाणचे जे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी करतात तरी काय? रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे, ह्याला जिम्मेदार कोण? निधी आला जातो पण निधी जातो कुठे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडत आहे। घरातून निघाल्यानंतर भीती वाटते, आता गाडी चालवायला किंवा बाहेर जायला सुद्धा का आपण घरून निघाल्यानंतर परत येण्याची शाश्वती असते की नाही, कारण आपण बघतो अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत असते आणि आत्ताच त्याच्यामध्ये भर का होईनाही, पावसाळा झाला। पालघर जिल्ह्याची अवस्था ही दरवर्षीची अशीच आहे। पावसाळा सुरू झाला का खड्ड्याचं साम्राज्य करावं लागतं, खड्ड्यामधून जीवघेणा प्रवास हा वाहनधारकांना करावा लागतो। खरंच आत्ताच मुंबई अहमदाबाद महामार्गाची अवस्था किती बिकट आहे, पूर्ण दिवस ट्रॅफिक जाम असते आणि त्याच्यात आता खड्डे पडलेले आहेत। म्हणजे शासन करतं तरी काय असा प्रश्न आता भेडसावत आहे। नागरिकांचा रोष आता अनावर झालेला आहे। नागरिक आता रस्त्यावर उतरतील तेव्हा शासनाला जाग येईल का असा प्रश्न पडत आहे। मोठ्या गाड्यांची अवस्था आहे तर दुचाकी, चारचाकींची अवस्था काय होत असेल असाच प्रश्न ह्या निमित्ताने आपल्याला दिसतोय। कदाचित बघायला गेलं तर ह्या रस्त्यावरून जात असताना एखादा आजारी पेशंट असेल आणि त्याला नेत असतानाच ही अवस्था असेल तर तो दवाखान्यामध्ये पोहोचेल कधी, अशीच अवस्था आपल्याला बघायला मिळते। एक नव्हे असे अनेक प्रश्न ह्या निमित्ताने आपल्याला उद्भवत आहेत। शासन ह्याला कधी जाग येईल, आता तरी शासनाला लाज वाटायला पाहिजे का झोपी गेलेलं शासन आता तरी जागा व्हायला पाहिजे आणि ह्या रस्त्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे। खरंच जेव्हा न्यूज बघितली जाते त्याच्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि परत खड्डे हे जैसे थेच आपल्याला बघायला मिळतात। पालघर जिल्ह्यासाठी पावसाळा आणि खड्डे जणू काही एक समीकरण झालेलं आहे, कारण पावसाळा असो, आता तर पहिल्यांदा फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला खड्डे बघायला मिळायचे, पण आता 12ही महिने आपल्याला खड्डे बघायला मिळतात। आपण बघू शकतो त्याला खड्डे न म्हणता एखादं डबकं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या डबक्यामध्ये आता आंघोळ सुद्धा करू शकतात। आपण आताच बोईसरमध्ये बघितली का खड्ड्यामध्ये उतरून जागरूक नागरिकांनी आंघोळ केलेली आहे, तर आता असंच वाटतं का प्रत्येक नागरिकाने खड्ड्यामध्ये बसून आंघोळ करण्याची वेळ आलेली आहे। काय बोलणार काका ह्या रस्त्याबद्दल? मॅडम खरोखर आता प्रेग्नंट पेशंट मी घेऊन चाललोय मनोरला। आता घरातून निघून मी अर्धा तास झालाय। कुठून आलात तुम्ही? मी हमरापूर करंजपाडा पेशंट घेऊन मनोरला घेऊन जायचा। रस्त्याची एवढी दुरावस्था खराब आहे का स्पीडच पकडू शकत नाही, चाललाय सावकाश खड्ड्यातून आणि असा प्रेग्नंट पेशंट आता मनोरला घेऊन चाललोय। खरोखर मॅडम आता एवढी गरीब परिस्थितीतली सगळी लोक आणि अशा वेळेस आमची अशी अवस्था रस्त्यामुळे एवढा म्हणजे कठीण कार्यक्रम होऊन बसलाय का वेळेला पेशंट पोहोचणं म्हणजे मुश्किल झालंय। आता झालेली अवस्था दुर्दशा झालेली आहे ती बघून आणि सर्वसामान्यांचा रोष बघून शासन जागे होईल की नाही असा प्रश्न नागरिकांना पडत आहे। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, करलगाव।